नमस्कार. आपण अशा एक व्यक्तीबरोबर आज मुलाखत करत आहोत. त्या व्यक्तीने जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील किंवा गोरगरीब असतील, दिव्यांग असतील, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांना त्यांनी शिक्षणाचा पाया रचलेला आहे, त्यांनी पुढे घेऊन गेलेले आहेत. अशाच एक व्यक्तिमत्व आहे, ती आहे त्या म्हणजे वंदना कोचरे मॅडम. वंदना कोचरे मॅडम, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा पहिला प्रश्न आहे, आता 3 जानेवारी येते, सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. ते सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून कोणते उपक्रम राबवले जातात? तर 3 जानेवारी माता सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. आम्ही आज ज्या महिला खुर्चीवर बसलो आहेत, तर त्यांच्यामुळेच त्यांचे उपकार आम्हाला कधीच फेडता येणार नाही. आणि सामाजिक न्याय विभाग हा असा विभाग आहे की जे महिलांसाठीच नाही, मुलींसाठीच नाही, तर सर्व जे काही या प्रवर्गातील व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. स्पेसिफिक सावित्रीबाई फुले या नावाने आमच्याकडे शिष्यवृत्तीची योजना आहे, ज्याच्यामध्ये आम्ही प्री मॅट्रिकचे जे विद्यार्थिनी आहे 1ली ते 10वी यांना आम्ही अनुदान देतो. त्याचबरोबर ज्या पोस्ट मॅट्रिकच्या विद्यार्थिनी आहेत त्यांना सुद्धा शैक्षणिक त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना सर्वतोपरी मदत होईल अशा पद्धतीने वेगवेगळ्या शिष्यवृत्तींच्या माध्यमातून मदत केली जाते. जो सावित्रीबाई फुलेंनी घालून दिलेला वारसा आहे तो सामाजिक न्याय विभाग नक्कीच चालवतो आहे, असं या द्वारे म्हणता येईल. सावित्री आई फुलेंचं तुम्ही व्याख्या कशा शब्दात कराल? सावित्रीबाई फुले नसत्या तर आम्ही इथे नसतो. म्हणजे त्यांनी जे सोसलं त्याची फळे आम्ही चाकतोय असं मला वाटतं. माझा दुसरा प्रश्न सलग आहे की सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत आपण कोणते उपक्रम राबवता आणि कसे राबवता? सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पहिलीपासून तर अगदी फॉरेन पर्यंत विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण घेता यावं याच्यासाठी त्यांच्यासाठी वसतिगृह आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही त्यांच्यासाठी स्वाधार ही योजना आहे. त्याचबरोबर शिक्षणाबरोबरच स्वयंरोजगारासाठी स्टँडअप मनी ही योजना आहेत. सामाजिक न्याय विभागाचा मोठा कंपोनंट आहे अनुसूचित जाती प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत, त्यांच्यासाठी आपण अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून विविध विभागांच्या माध्यमातून अनुदान देत असतो. ह्या योजनांची व्याप्ती जिल्हा स्तरावरती असते आणि जवळपास प्रत्येक विभागात सामाजिक न्याय विभागाच्या ज्या काही त्यांच्या स्वतःच्या योजना आहेत त्याच्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून अनुदान दिले जातं. सामाजिक न्याय विभागाने आतापर्यंत म्हणजे किती वसतिगृह बांधलेत आणि आतापर्यंत किती लोकांना शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे? दरवर्षी जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. आणि राज्यभरात सामाजिक न्याय विभागाची जवळपास 445 वसतिगृह आहेत, 90 आश्रमशाळा निवासी शाळा आहेत, जवळपास 2500 अनुदानित वसतिगृह आहेत. आणि ह्या वसतिगृहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निवासाची आणि जेवणाची सोय केली जाते. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत महिलांना आणि महिला मुलींना कोणते उपक्रम राबवले जातात? सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत स्टँडअप मनी ही जी योजना आहे ती महिलांना त्याच्यामध्ये प्राधान्य आहेत. त्याचबरोबर दादासाहेब गायकवाड सबळीकरण भूमिहीन जे लोक आहेत त्यांना जमीन वाटप केली जाते, त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य आहे. त्याचबरोबर पॉवर टिलर ही एक ग्रामीण भागातील महिलांचे बचत गट आहेत. महिलांच्या बचत गटांना याच्या माध्यमातून पॉवर टिलर दिलं जातं आणि महिला सक्षमीकरणाचं काम केलं जातं. जमीन वाटप संदर्भात थोडंसं बोला ना अजून. जमीन वाटप संदर्भात जमीन वाटप आपली दादासाहेब सबळीकरण योजना आहे जी 2008 पासून चालू आहे. महाराष्ट्रात ही ग्रामीण भागातील ज्या जमिनी आहेत ज्या शेतकऱ्यांना विकायच्या आहेत ते सामाजिक न्याय विभाग त्याचे विकत घेऊन त्याच्या माध्यमातून ज्यांना जमिनीची गरज आहे अशा लाभार्थ्यांची निवड करण्यात येते आणि जिल्हा स्तरावर माननीय जिल्हाधिकारी यांच्या समक्ष लॉटरीची पद्धत राबवून त्या लाभार्थ्यांना ती जमीन वितरित करण्यात येते. 2008चा एक शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयाप्रमाणे ही कारवाई केली जाते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित होण्यासाठी काही प्रावधान आहे का? आणि शिवाय मागासवर्गीय बिझनेसमॅनसाठी काय तुम्ही तरतूद आहे का त्याच्यामध्ये? विद्यार्थ्यांसाठी खरं तर म्हणेल की सामाजिक न्यायाच्या हातभारामुळे विद्यार्थ्यांचं कल्याण झालेलं आहे. म्हणजे प्री मॅट्रिक पासून पोस्ट मॅट्रिक पर्यंत आणि फॉरेनच्या स्कॉलरशिपमध्ये तर फार मोठा वाटा आहे सामाजिक न्याय विभागाचा. दरवर्षी 75 विद्यार्थी हे फॉरेनमध्ये शिक्षणासाठी जातात. त्या विद्यार्थ्यांचा जाण्या येण्याचा, निवासाचा, व्हिसाचा आणि तिथल्या विद्यापीठांचा जो काही ट्युशन फी आणि इतर खर्च आहे ते सामाजिक न्याय विभाग देतं.
त्याचबरोबर महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आहे, त्या महाविद्यालयाला युनिव्हर्सिटीजने आणि त्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी जी काही फी मंजूर केलेली आहे, त्या फी मंजुरीची जी काही रक्कम आहे त्याचं सगळी प्रतिपूर्ती सामाजिक न्याय विभाग करते. सामाजिक न्याय विभागाच्या स्पेसिफिक 2 योजना आहेत, फ्रीशिप आणि स्कॉलरशिप. फ्रीशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण त्या ट्युशन फी आणि विद्यापीठांच्या फीची प्रतिपूर्ती करतो आणि स्कॉलरशिपच्या माध्यमातून प्रतिपूर्ती विद्यापीठाच्या फीची आणि बाकीच्या फीची प्रतिपूर्ती करण्याबरोबरच आपण त्यांना स्कॉलरशिप पण अदा करतो की जेणेकरून त्यांना त्यांचं शिक्षण सोप्या पद्धतीने घेता येईल. आता सध्या बरेच बरेच प्रकारचे ऍप आलेत किंवा बऱ्याच प्रकारचे टेक्नॉलॉजी आलेत आणि महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र वेगळा आहे, कोकण महाराष्ट्र वेगळा, पश्चिम महाराष्ट्र वेगळा, असं सगळं महाराष्ट्र आहे. एकंदरीत त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायची कशी तुम्ही हे करता आणि कशा पद्धतीने तुम्ही टाईप करून घेता त्या अशा? आमची जी स्कीम आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. विद्यार्थ्यांनी त्या महाविद्यालयातून अर्ज भरायचा आहे आणि तो अर्ज भरल्यानंतर प्राचार्यांनी तो व्हेरीफाय करून सामाजिक न्याय विभागाकडे पाठवायचा आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग सामाजिक न्याय विभागामार्फत केला जातोय आणि हा स्कीम ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जी काही रक्कम पेड केलेली आहे महाविद्यालयाला किंवा महाविद्यालयाने तर ती विद्यार्थ्याच्या अकाउंटमध्ये दिली जाते. त्याच्यामुळे ह्या सर्व ऑनलाईन सिस्टीमचा उपयोग सामाजिक न्याय विभागामार्फत केला जातोय. ग्रामीण भागामध्ये तुमचे काही जनता दरबार किंवा कॅम्पेनिंग होतात का? ग्रामीण भागामध्ये आमचं जे ग्रामसेवक आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही विविध योजनांचे प्रस्ताव मागवत असतो आणि ग्रामीण भागात जे महाविद्यालय आहेत त्यांच्या मार्फत आपण स्कॉलरशिप आणि बाकीच्या योजनांचे प्रस्ताव मागवत असतो. कधी कधी असं पण होतं की म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या बऱ्याच काही योजना आहेत, कल्याणकारी योजना आहेत, पण ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीये आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कधी कधी काय आमचे म्हणजे फॉर्म व्यवस्थित भरले जात आहेत किंवा आम्हाला ऑनलाईन भरता येत नाहीत किंवा आम्हाला डावळलं जात आहे. तर या संदर्भात तुम्ही कसं काय मार्गदर्शन कराल? नाही, याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे त्यांनी त्यांच्या प्राचार्याशी संपर्क करावा. आपण गेल्या 2 वर्षांमध्ये याच्यामध्ये महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र सुरू केलंय, जे एक संकल्पना होती की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी वगळला जाऊ नये, त्याचा फॉर्म प्रॉपर भरला जावा आणि त्याला स्कॉलरशिपची मदत मिळावी. त्याचबरोबर आफ्टर एज्युकेशन त्यांना काय काय करता येईल, तिथं काउन्सिलिंग करता येईल, त्याच्या माध्यमातून त्यांना काउन्सिलिंगच्या माध्यमातून चांगला रोजगार कसा प्राप्त होईल, नोकरी कशी मिळेल याच्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. तर अशी समान संधी केंद्र बऱ्यापैकी महाविद्यालयांमध्ये स्थापन झालेली आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करता येतील. सध्या आंतरजातीय विवाह खूप होत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि कधी कधी ते आंतरजातीय विवाह कधी कधी स्टेट वाईज पण असतात. म्हणजे एखादा मुलगा तिकडला किंवा एखादा मुलगा इकडला म्हणजे मागासवर्गामध्ये. तर अशा आंतरजातीय विवाहासाठी काय प्रावधान आहे का किंवा कसं केलं पाहिजे ते? आंतरजातीय विवाहाच्या 2 योजना आहेत. एक राज्याची योजना आहे आणि केंद्राची योजना आहे. राज्याच्या योजनेमध्ये त्या व्यक्तींना 50,000 दिले जातात आणि जे एका राज्यातले व्यक्ती आणि बाहेरच्या राज्यातले दुसरी व्यक्ती असं प्रमाण फार नगण्य असेल, एखाद दुसरी केस असेल, बट बऱ्यापैकी हे राज्यातलेच लोक असतात. तर ज्या डिस्ट्रिक्टमध्ये ते आहेत त्या डिस्ट्रिक्टचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी त्यांना त्या योजनेचा लाभ देतात. प्रावधान कसं करावं, म्हणजे काय प्रोसिजर आहे त्याची, कसं करावं? त्याच्यामुळे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर करावा. त्या अर्जाची पडताळणी केली जाते. त्याच्यामध्ये जे काही त्यांना डॉक्युमेंट मागवले जातात, त्यांनी लग्न केल्याचे आणि जातीचे सर्टिफिकेट. एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असावा आणि दुसरी व्यक्ती हा अनुसूचित जाती व्यतिरिक्त दुसऱ्या जाती आणि जमाती व्यतिरिक्त. जेंट्स लेडीज कोणी चालेल? चालेल. असं नाही की बाबा जेंट्स आहे म्हणून तो असं काही कोणी चालेल. दोघी पैकी एक व्यक्ती हा अनुसूचित जातीचा असावा, असला पाहिजे. पण अट अशी की ते दोघे सर्टिफिकेट असले पाहिजे. दोघांचे नाही, जो ओपनचा असेल किंवा दुसऱ्या जातीचा असेल तर त्यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. जो एससीचा आहे त्याचा सर्टिफिकेट आपण घेतो. ते आपल्या रेकॉर्ड राहतो. म्हणजे 2 सरकारी योजना, म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये. दिव्यांग कल्याणकारी योजना काय आहे तुमच्याकडे, नेमकी कशी राबवली जाईल? दिव्यांगांसाठी सुद्धा पूर्वी हा विभाग सामाजिक न्याय विभागामार्फतच होता. आता सुद्धा जरी विभाग वेगळा झाला असला तरी फील्ड लेवलला जे काही अधिकारी कर्मचारी आहेत ते सामाजिक न्याय विभागाचेच आहेत आणि ह्या दिव्यांग विभागामार्फत आपण दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवतो. त्याच्यामध्ये त्यांच्या स्कॉलरशिप आहेत, बीज भांडवल योजना आहेत. त्याचबरोबर ह्या दिव्यांग मुलांसाठी अनुदानित शाळा सुद्धा शासनामार्फत चालवल्या जातात. त्या शाळांमध्ये त्यांच्या शिक्षणाची, राहण्याची, निवासाची व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर भोजनाची व्यवस्था, त्यांना स्कॉलरशिप आणि त्यांना रोजगार कसा मिळेल या संदर्भात बीज भांडवल म्हणून एक योजना आहे. बीज भांडवलच्या माध्यमातून त्यांना अनुदान आणि कर्ज दिलं जातं जेणेकरून अपंगांनी त्यांचे स्वतःचे रोजगार सुरू करता येईल.
माझा एक शेवटचा प्रश्न, मॅडम, हे सामाजिक न्याय विभागाचे येत्या काळामध्ये कोणते कोणते उपक्रम आहेत आणि कसे कसे करणार आहात तुम्ही, त्या संदर्भात जरा बोला ना. सामाजिक न्याय विभागाच्या ज्या योजना आहेत त्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होतो आहे. जसं स्कॉलरशिपचे विद्यार्थी आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. दादासाहेब सबळीकरण योजना आहे, तिच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा जमिनी विकत घेतलेल्या आहेत. उर्वरित जमिनी जास्तीत जास्त विकत घेऊन लाभार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहोत. स्टँडअपच्या संदर्भात जी महाराष्ट्र शासनाने 15% जी सबसिडी आहे ती सामाजिक न्याय विभागाने सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विविध कार्यशाळा घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर जो SCPचा कंपोनंट आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी वाटप केला जातो आणि ह्या निधीचे जी काय काउंट आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांच्याबरोबर आणखी काही नवीन योजना आणता येतील का, की जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि जे काही ह्या विभागातली लोक आहेत त्यांना त्याचा फायदा होईल, त्या संदर्भात कारवाई सामाजिक न्याय विभागाकडून केली. धन्यवाद कोचरे मॅडम. कोचरे मॅडम, सामाजिक न्याय विभाग हा जो आहे हा 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला होता. देशातल्या शोषित, पीडित, दलित अशा लोकांसाठी हा सामाजिक न्याय विभाग तयार केला होता आणि हा सामाजिक न्याय विभागाचं प्रत्येक काम हे खूप आपुलकीने केलं जातं. तिकडले ते अधिकारी असतील किंवा तिकडले कर्मचारी असतील ते अतिशय सहानुभूती करतात आणि देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जे गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे सामाजिक न्याय विभाग काम पोहोचवतं. अशाच एक व्यक्तिमत्वावर आपण आत्ताच मुलाखत केली आहे. वंदना कोचरे मॅडम, धन्यवाद. तुम्ही आमच्याबरोबर मुलाखत केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.